हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपण गोकर्णामधून निघतो आहे. आपण इकडे 2 दिवस राहिलो. तर 2 दिवसामध्ये आम्ही इथे महाबळेश्वर मंदिर, महागणपती मंदिर, बीच एन्जॉय केला, त्यानंतर याना केव्ज एन्जॉय केले. तर ओव्हरऑल आमचा गोकर्णाचा एक्सपिरियन्स जर म्हणायचं झालं तर ठीकठाक होता, काही वाईट नव्हता, चांगला होता. नक्कीच तुम्ही पण जर गोकर्णाचा प्लॅन केलात तर प्लॅन करताना काही गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा की इथे कार पार्किंगसाठी जागा नसते. तर त्यानुसार तुम्हाला हॉटेल चूज करावं लागेल. जसं आम्ही चूज केलं यांकी गेस्ट हाऊस. तुम्हाला दाखवतो यांकी गेस्ट हाऊस. हे आहे यांकी गेस्ट हाऊस. तर यांकी गेस्ट हाऊसचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स ठीक होता. मी असं नाही म्हणणार की वाव होता किंवा खूपच खराब होता, पण ॲव्हरेज होता. म्हणजे या ठिकाणी याहून चांगलं तुम्हाला मिळेल असं मलाही वाटत नाही. काही हॉटेल्स आहेत जे चांगले आहेत, पण थोडं तुम्हाला ॲडव्हान्स बुकिंग करावी लागेल. ठीक आहे. तर अपार्ट फ्रॉम दॅट इथे जेवणाचं थोडंसं आहे प्रॉब्लेम. जसं की इथे व्हेजिटेरियनसाठी खूप जास्त प्रॉब्लेम आहे. व्हेज हॉटेल्स खूप कमी आहेत. जसं की आम्ही डे 1ला व्हेज खाल्लं तर आम्हाला खूपच म्हणजे असं ओकेचं काहीतरी खाणं भेटलं, जसं की सांबर राईस आणि खूप खराब अशी चपाती. तर मी सांगेल की जर व्हेजिटेरियन असाल तर थोडंसं प्रिपेअर करूनच या स्वतःला, की चांगलं मिळेल की नाही माहीत नाही. ओके. अदरवाईज नॉनव्हेजसाठी खूप छान हॉटेल मिळालं, कुबेर सी फूड. तर कुबेर सी फूडमध्ये तुम्हाला व्हेज नॉनव्हेज दोन्हीही मिळतं. व्हेजमध्ये तर खूप चांगले तिकडे ऑप्शन्स आहेत, पण नॉनव्हेज अप्रतिम आहे. नॉनव्हेज मी नक्कीच हायली रेकमेंड करेल की तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन आहात तर कुबेरमध्ये नक्की जा. कुबेरमध्ये खूप पापलेट थाळी आहे किंवा सुरमई थाळी आहे, खूप छान मिळाली. तर ओव्हरऑल खाण्यापिण्याच्या बाबतीत तुम्हाला थोडंसं चूजी राहून चालणार नाही. गोकर्णामध्ये थोडं फ्लेक्झिबल व्हावं लागेल आणि राहण्याच्या बाबतीत तुम्हाला प्रिकॉशन घ्यावं लागेल. ज्या ठिकाणी पार्किंग असेल त्या ठिकाणी राहा. त्याच्या व्यतिरिक्त गोकर्णाची ट्रिप जर म्हटलं तर 2 डेज ट्रिप परफेक्ट आहे. 2 दिवसापेक्षा जास्त मला नाही वाटत इकडे काही आहे पाहण्यासारखं एवढं. तर 2 डेज इज फाईन. काही लोक जर घाईघाईत आले तरी 1 डेमध्ये पण ते कवरअप करू शकतील. ठीक आहे. तर आता आपण चाललो आहे मुरुडेश्वर वाया होन्नावर. आता होन्नावर आणि मुरुडेश्वर हे सर्व कोस्टल विलेजेस आहेत. तर आता होन्नावरला थांबणार की नाही ते मला माहीत नाही, पण पाहूयात. मोस्ट प्रोबॅबली आपण डायरेक्टली मुरुडेश्वर जाणार आहे असा आमचा प्लॅन तर आहे. पण बघूयात, तुम्हाला मी तसं दाखवू रोड की आम्ही कसे जात आहोत, कुठे थांबतो आहे की नाही थांबत, की आणि कसे रोड आहेत, कंडिशन्स काय आहेत रोडच्या. ठीक आहे, चला मग आपण कंटिन्यू करू आपल्या प्रवासाला. ओके. तर आता आपण आलो आहे मुरुडेश्वरला. इथून फक्त 2 किलोमीटरवरती मुरुडेश्वर बाकी आहे. तर ऑन द वे येताना आम्ही होन्नावरला काही थांबलो नाही. होन्नावरला न थांबण्याचं मेन रिझन हेच आहे की आम्ही याच्या आधी पण बरेच वेळा बोटिंग केलेली आहे बॅकवॉटरमध्ये, आणि ती पण केरळमध्ये केली आहे. तर केरळची बोटिंग आणि इथली बोटिंग काही वेगळी नसावी म्हणून आम्ही आणि काही व्हिडिओ पण बघितले होते. तर त्याच्यानुसार ते आम्हाला असं वाटलं वर्थ नाही आहे. ज्यांनी याच्या आधी कधी बॅकवॉटरमध्ये बोटिंग केली असेल त्यांनी नाही केली तरी काही हरकत नाही. आता आपण इकडे आलो आहे. आता हे काहीतरी पोलीस दिसत. तर इथे पोलीस थांबले होते आणि पोलीस प्रत्येक गाड्या चेक करत आहेत. आणि आम्हाला तरी फक्त आतमध्ये बघितलं कोण कोण आहे, फॅमिली पाहून ते बोलले जावा तुम्ही. तर कदाचित हे जसत ना काही अल्कोहोलिक पर्सनॅलिटीज त्यांना ते थांबवत आहेत आणि त्यांना संशयाला थांबवत आहेत. ते चेक करत आहेत गाडीमध्ये काय आहे, कोणी ड्रिंक केलेली आहे का, आणि तसं सर्व कन्फर्म करूनच सोडत आहेत, बाकी काही नाही. पण इट्स अ गुड थिंग की एखाद्या धार्मिक स्थळी असं चुकीचे काही लोक नको यायला, त्यासाठी हे सगळे प्रिकॉशन घेतात. ही चांगली गोष्ट आहे. आता आपण बघू शकता इथे समोर हे आता लॉज, छोटे छोटे हॉटेल्स आहेत. दोन रस्त्याच्या दुतर्फा तुम्ही पाहू शकता आहेत हॉटेल्स, आणि बऱ्यापैकी रोड आहे. बऱ्यापैकी हा चांगला रोड दिसतो. ॲटलिस्ट गोकर्णापेक्षा तरी फार चांगला आहे. ओके. आता हे तुम्ही बघू शकता. याला काय म्हणतात मला याचं एक्झॅक्टली नाव आठवत नाही आहे, पण इथून ना लिफ्टनी वरती जायला अलाव करतात ते, आणि वरतून आपण सर्व परिसर पाहू शकतो. आणि त्याच्यासमोर भव्य अशी महादेवाचा स्टॅच्यू, महादेवाची मूर्ती, जगातली ही 3rd लार्जेस्ट, तिसरी सर्वात उंच अशी महादेवाची मूर्ती आहे. आपण आज संध्याकाळी जाऊ तेव्हा तुम्हाला क्लोज जवळून जरा शूटिंग करून तुम्हाला दाखवतो की हे एक्झॅक्टली कसं दिसतं सर्व काही.
ओके, तर आता आपण चेक इन केलं आहे आर्याना गेस्ट हाऊसमध्ये. तर आर्याना गेस्ट हाऊसचे जे फोटोज पाहिले होते त्या फोटोजमध्ये आणि रिअल रूम्समध्ये खूप मोठी तफावत आहे. जर तुम्ही बघितलं ना तर म्हणजे रूमची क्वालिटी खरंच खूप 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 घाण आहे. फक्त त्याचा एकच बेनिफिट आहे की इथून मंदिर 300 मीटर असेल हार्डली, त्यामुळे हे वॉकेबल आहे म्हणून आम्ही बुक केलं. आणि फोटोज पाहूनच बुक केलेलं. फोटोमध्ये खूप छान रूम्स होत्या, पण आता हे बॅड लक आहे की इथे आल्यानंतर थोडं सरप्राईज भेटलेलं आहे आम्हाला. पण ठीक आहे, असंही आम्हाला आता लंचसाठी बाहेर पडायचं आहे. त्यानंतर 4 वाजता मंदिरात जायचं आहे. 4 ते 5-6 वाजेपर्यंत, कदाचित 6 वाजतील मंदिरामध्ये, 6-6:30. तर हार्डली आपण 7 नंतरच पुन्हा रूमवरती येऊ. त्यानंतर पुन्हा 1 तासासाठी डिनरसाठी बाहेर पडावं लागेल. तर अशा प्रकारे असं म्हणू शकतो की ही फक्त झोपण्यासाठीचीच रूम आहे. जास्त काही आपण इकडे थांबणार नाही आहे, म्हणून आपण ॲडजस्ट करू शकतो. पण ऑनेस्टली खूप खूप रूमची कंडिशन खराब आहे आणि लिफ्ट नाही आहे. त्यामुळे तुमचं जे काही सामान असेल ते आपण आपल्या त्यांचे आहेत काही लोक हेल्प करण्यासाठी, पण हेच आहे की लिफ्ट नसल्यामुळे आपल्याला हे वरती घेऊन यावं लागतं, पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावरती चालत. ठीक आहे, आता मुरुडेश्वरचा पुढचा एक्सपिरियन्स सांगूच हळूहळू. जसं जसं आपण मंदिरात जाऊ त्यावेळी तुम्हाला दाखवतो की ॲक्च्युअलमध्ये मंदिरात किती वाजता आय गेस मंदिराचे टायमिंग आहेत 3 वाजता मंदिर सुरू होतं, पण आपण 4ला जाऊ कारण की खूप बाहेर जास्त ऊन आहे. कम्पॅरेटिव्हली गोकर्णाच्या कम्पॅरिझनमध्ये जर बघितलं तर खूप जास्त ऊन आहे इकडे. ओके, तर हा आपला आहे रूम 206. याच्या जस्ट बाहेर बघा, हे असं व्ह्यू आहे. ओके, आणि इथून डायरेक्ट समोर बीच दिसतो, पण हा बीच ॲक्च्युली एन्जॉय करण्यासारखा नाही आहे. सँड बीच नाही आहे, हा खडकाळ बीच आहे. तर खडकाळ बीचवरती आपण बघूया की आपण उतरू शकतो का. तर आपण जाऊया हळूहळू, पण एन्जॉय करण्यासारखा बीच नाही आहे. आणि पाहिजे तुम्हाला इथून दाखवतो व्ह्यू. इथून बघा, मंदिराचं समोरच आहे. एक अगदी समोर आहे. थोडंसं झूम करतो मी. ॲक्च्युली शिवजींना आय गेस थोडंसं काहीतरी डागडुजी चालली आहे शिवजींच्या मूर्तीची, त्यामुळे काहीतरी ते थोडंफार जे रिपेअर वर्क असेल त्या मूर्तीचं काम सुरू आहे. आणि तिकडे खाली खूप गर्दी वाटते, तुम्ही बघू शकता गर्दी. मला याला काय बोलतात त्याचं नाव आठवत नाही आहे, आणि खूप सुंदर आहे जे काही आहे ते. बाजूला बघू शकता हे जे आहे नेत्राणी, खूप सुंदर वाटते ना वेगळ्या नेत्राणी. पार्किंग स्पेस पण खूप चांगलं आहे आणि हॉटेल पण छान वाटतं. ॲक्च्युली इकडे येऊनच बुक करायला पाहिजे असं वाटतं, पण बुकिंग मिळेल की नाही याची गॅरंटी नाही ना. तर आपण कधी खाण्यासाठी जाऊया बाहेर. फायनली आपण आलो आहे कामत यात्री निवासमध्ये. काहीतरी लंचचा प्लॅन करतो आहे सगळे. आता आम्ही कामतमध्ये आलू मटर आणि वीट रोटी मागवली, बटर रोटी. रोटी बघा एकदम सफेद फुल मैदा. आणि या आलू मटरमध्ये आलू पण नाही आणि मटर पण नाही आहे, चुकून एखादा दाणा भेटतो आहे. वन ऑफ द वर्स्ट फूड एक्सपिरियन्स. गोकर्णापेक्षाही वर्स्ट आहे हा. फक्त मेनू कार्ड भरभरून आयटम ठेवून चालत नाही ना. 2 आयटम ठेवा, पण ते चांगले बनवा, चांगले ठेवा. हे वन ऑफ द वर्स्ट आहे, वर्स्ट. कामत रेस्टॉरंटमध्ये मैद्याची रोटी खाल्ल्यानंतर विचार केला कुठेतरी छानशा ठिकाणी जाऊन ज्यूस पिऊयात. मग आम्ही बाजूला एक छानसं हॉटेल शोधलं, इंद्रप्रस्थ नावाचं, आणि तिथे जाऊन ज्यूस पिला. तिथं खरंच ज्यूस खूप छान होता आणि जेवणाची क्वालिटी पण छान आहे. ज्यूस पिल्यानंतर आपण मुरुडेश्वर टेम्पलला निघालो. मुरुडेश्वर टेम्पलला जात असताना समोर खूपच गर्दी होती आणि गाड्यांचं ट्रॅफिक पण जाम होतं. गाड्यांची खूप पाठीमागेपर्यंत लाईन लागली होती आणि तिकडे लोकांना पार्किंग करायलाही प्रॉब्लेम होत होता. आपण आपली गाडी हॉटेललाच पार्क केली होती. आता आपण हा जो समोर तुम्हाला मनोरा दिसत आहे त्याच्यामध्ये जाणार आहोत. त्याच्यामध्ये लिफ्ट आहे आणि लिफ्टनं आपण वरती जातो आणि वरतून आपण जो मूर्तीचा व्ह्यू आहे तो आपण पाहणार आहोत.
आपण फायनली इथं वरती आलेलो आहोत हा मस्त असा व्ह्यू पाहण्यासाठी. हा व्ह्यू पाहण्यासाठी त्या बिल्डिंगच्या 17व्या ते 18व्या फ्लोअरवरती आपल्याला यावं लागतं. ती बिल्डिंग ॲक्च्युली 21 फ्लोअरची आहे, पण आपल्याला 17 आणि 18 दोनच फ्लोअरला ॲक्सेस आहे. आपण तिकडे जाऊ शकतो लिफ्टने. पण जाण्याच्या आधी आपल्याला तिथे ग्राउंड फ्लोअरला 50 ते 55 रुपयांचं जे तिकीट आहे वरती जाण्यासाठीचं ते आपल्याला घ्यावं लागतं. इथं मुख्य दर्शन रांग आहे आणि या रांगेमध्ये प्रचंड गर्दी आहे. तुम्ही पाहू शकता खूप मोठी रांग लागलेली आहे आणि लोक थोडीशी धक्काबुक्कीसुद्धा करत आहेत पुढे जाताना. सो फायनली आम्ही मुरुडेश्वर देवाचं दर्शन घेतलं आणि आता त्याच्या जस्ट बाजूला एक्झिट केल्यानंतर गणपती बाप्पाची छानसं एक मंदिर आहे, खूपच सुंदर आहे. शनिवारबद्दल आज दर्शन घ्या मारुतीरायांचं. फायनली आपले सर्व दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता चौबाजूंनी. इथं पाहू शकता तुम्ही महादेवांची भव्य अशी मूर्ती आहे. त्याचं डागडुजीचं काम चाललेलं आहे. पण एक इथं छानसे काही स्टॅच्यूज लावलेले आहेत. त्याची एक मस्त स्टोरी आहे की हा आहे रावण आणि हे आहेत गणेशजी. जेव्हा महादेवांची भक्ती करून रावणाने आत्मलिंग प्राप्त केलं आणि ते आत्मलिंग घेऊन तो श्रीलंकेला निघाला असताना मेंढपाळाच्या रूपात आलेले गणेशजींनी त्याच्याकडून कसं ते शिवलिंग घेतलं आणि ते शिवलिंग ज्या ठिकाणी ठेवलं आणि तिकडेच ते स्थापन झालं ते ठिकाण आहे गोकर्ण. आणि या पूर्ण स्टोरीचं जे स्टॅच्यूज बनवून त्यांनी तयार केलेलं रूपांतरण आहे ते त्यांनी बनवलं आहे मुरुडेश्वरला. सुंदर असा देखावा पाहिल्यानंतर आम्ही या मनोऱ्याची लाईटिंग पाहण्याचा आनंद घेतो आहे आणि आता जाणार आहोत आपल्या हॉटेल रूमवर. हा व्लॉग मी इथंच एंड करते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा.